नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला. मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये इडली बनवून दाखवणार आहे. अशी इडली तुम्ही कधी केली नसेल तर तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला नक्की आवडणारच आणि घरातले तुमची खरंच तारीफ करतील आणि तुम्ही इडली कराल तर ह्याच पद्धतीने करा. तुम्हाला खूप आवडेल ही इडली, अशी इडली केली नसेल तर. चला आता इथे बघा, इडली करताना आपण काय करतो नेहमी, त्याच्यामध्ये बघा इनो, सोडा, साबुदाणा, पोहे, मेथीदाणे हे प्रकार घालतच असतो. ह्या वस्तू आपल्याला ह्या अजिबात वस्तू घालायच्या नाही याच्यामध्ये. फक्त आपल्याला तांदूळ किती वेळ भिजत ठेवायचा, उडदाची डाळ किती वेळ भिजत ठेवायची आणि इडली म्हणजे तांदूळ दळताना पाण्याचं प्रमाण पण तुम्हाला एकदम परफेक्ट सांगणार आहे. अजिबात तुमची इडली फसणार नाही. आता इथे आपण आहे ना इडली बनवायला सुरुवात करू. फक्त काही टिप्स लक्षात ठेवा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठे स्किप करू नका. आणि व्हिडिओ जर आवडला तर खरंच लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. छोटासा एक फुलपात्र घेतलेला आहे, वाटी घेऊ शकता, ग्लासही घेऊ शकता. 3 फुलपात्र भरून रेशनचा जुना तांदूळ घेतलेला आहे. हे बघा, वाटी किंवा फुलपात्र कोणतंही मापाने आपल्याला एकदम कडेपर्यंत मी पूर्ण भरलेलं नाही बघा, असं सपाटच इथे फुलपात्र भरलेलं आहे. हे बघा, आपल्याला आता तांदूळ स्वच्छ 6 पाण्यानं धुवून घ्यायचे किंवा 5 ते 6 पाण्यानं स्वच्छ धुवायचे. तांदूळ धुताना आपल्याला पूर्ण तांदूळ त्याच्यातलं पाणी क्लीन झालं पाहिजे. आणि हे बघा, आपल्याला ह्या पद्धतीने दोन्ही हातांनी चोळून तांदूळ धुवायचा आहे. कारण का रेशनचा तांदूळ आहे ना खूप जुना असतो आणि तो आपल्याला क्लीन करणं खूप गरजेचं असतं. आता तांदूळ धुतल्यानंतर आपल्याला पूर्ण हा तांदूळ 8 तासासाठी भिजत ठेवायचा आहे. 7 ते 8 तास. आपल्याला इथे उडदाची डाळ भिजत ठेवायची नाही, ही पहिली टीप लक्षात ठेवा. आता ज्या वेळेस आपल्याला उडदाची डाळ तांदूळ आपण दळायला घेतो, पूर्ण 8 तास झाल्यानंतर त्याच्या आधी आपल्याला फक्त 20 ते 25 मिनिटं उडदाची डाळ भिजत ठेवायची आहे. आता इथे पूर्ण 8 घंटे झालेले आहे तांदूळ भिजून. इथे मी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे, म्हणजे 1 फुलपात्र. 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेऊ आणि ती फक्त 20 मिनिटं पाण्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे. ही पद्धत तुम्ही करून बघा. चला आता इथे बघा, 20 मिनिटं आपण डाळ भिजत ठेवू. चला आता इथे बघा, 20 मिनिटं झालेली आहे डाळ भिजून. आपल्याला आता तांदूळ आणि डाळ दळून घ्यायची. आता इथे बघा, तांदूळ भिजत ठेवले ते पूर्ण 8 घंटे आणि डाळ भिजत ठेवली ती फक्त 20 मिनिटं. पण तांदूळ दळायच्या आधी आपल्याला 20 मिनिटं डाळ भिजत ठेवायची, हे लक्षात ठेवायचे. आता इथे बघा, तांदूळ आपल्याला दळताना तांदूळ आपण स्वच्छ धुवून ठेवायचे आणि तांदळातलंच पाणी आपण दळायला वापरणार आहोत. आता ज्या भांड्याने आपण तांदूळ डाळ मोजून घेतली त्याच भांड्याने आपल्याला पाणी पण घ्यायचंय. पाणी किती लागणार आहे तुम्हाला पुढे सांगते मी. चला आता तांदूळ बारीक करून घेते आणि एक भांड्यामध्ये ओतून घेते. आता इथे बघा, आपल्याला डाळ पण स्वच्छ हे बघा धुवून घ्यायची परत आणि डाळ वाटायला सुरुवात करायची. आता इथे मी तांदूळ आणि डाळ वाटण्यासाठी 2.5 फुलपात्र पाणी घेतलेलं आहे. त्याच्यापेक्षा कमी पण नाही घ्यायचं आणि त्याच्यापेक्षा जास्त पण नाही घ्यायचं. तुम्ही जर ग्लास घेतला असेल तर तुम्ही ग्लासच्याच मापाने 2.5 ग्लास पाणी घ्यायचंय तांदूळ डाळ दळायच्या वेळेस. ही दुसरी टीप तुम्ही समजा. हे बघा, खूप छान असं बॅटर होतंय. आपल्याला पाणी नंतर टाकायची गरजही पडत नाही किंवा आपलं बॅटर पातळही होत नाही. परफेक्ट असं पाण्याचं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे. हे बघा, सुंदर आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये लगेच मीठ घालून घेऊ. आता आपल्याला इथे तिसरी टीप म्हणजे आपल्याला हे पीठ आहे ना 5 ते 7 मिनिटं एकच दिशेला फिरवायचंय. आता इथे मी काय करते, चमच्यानाच आहे ना पूर्ण 5 ते 7 मिनिटं छान असं मिक्स करून घेते. हे बघा, बॅटर इतकं सुंदर झालेलं आहे आणि अजिबात याच्यामध्ये सोडा, इनो, पोहे, साबुदाणा, मेथीदाणे वापरायचे नाही आपल्याला. चला आता इथे बघा, मी झाकून ठेवते पूर्ण रात्रभर. आता सकाळ झालेली आहे बघा, पीठ खूप छान असं फुलून वरती आलेलं आहे. आता तुम्हाला दाखवते, जाळी पण छान पडलेली आहे. हे बघा, एवढं छान पीठ आपलं तयार होतं ना. आता
थंडीचे दिवस आहे तरी पण पीठ खूप छान असं आपलं फुलून वरती आलेलं आहे. आता तुम्ही काय करायचे, जर जास्तच थंडी असेल ना तर थोडंसं त्याच्यावरती रुमालाने झाकून ठेवायचे. चला आता इथे इडली पात्राला थोडंसं पहिले मी तेल लावून घेतलं. आता मीठ तर आपण पहिलेच घातलेलं आहे त्याच्यामध्ये. आता आपण हे बॅटर थोडं थोडं याच्यामध्ये टाकून घेऊ, जास्त पण नाही भरायचं. आता त्याच्यानंतर बघा सर्व पात्र मी भरून घेते आणि गॅसवरती ना कुकर मी गरम करायला ठेवलेलं, म्हणजे पाणी घालून उकळायला ठेवलेलं आहे. आता त्याच्यानंतर आहे ना आपल्याला काय करायचं आहे, कुकरमध्ये जे पाणी असतं ना ते पूर्ण उकळतं पाहिजे. पाणी जर उकळतं नसेल तर इडलीचे पात्र ठेवायचे नाही. आता इथे तिसरी टीप तुम्हाला सांगते, इडलीच्या भांड्यामध्ये लिंबू घालायचं नाही. लिंबू जर घातलं ना थोडंसं त्याची वाफ इडलीला बसते. आता इथे फक्त 10 मिनटं आपल्याला इडली वाफवून घ्यायची. इथे बघा 10 मिनटं झालेले. बघू आता मी पहिले ना चेक करून बघितली इथे सुरीनं. हे बघा एक साईडला छान झालेली इडली आणि खूप छान जाळी पडलेली फुललेली पण आहे. चला आपण आता थोडीशी थंड करून घेऊ. हे बघा चला आता इथे ना थंड झालेली आपण आता काढून घेऊ. आता तुम्ही काय करायचे, चमच्यानी पण थोडासा चमचा आहे ना असं थंड पाण्यामध्ये ओला करून घ्यायचा किंवा सुरी थोडीशी ना पाण्याने अशी ओली करून घ्यायची. नंतर आपल्याला असं काढून घ्यायचं. इडली पण काढताना पूर्णची पूर्ण थंड होऊ नाही द्यायची आणि एकदम पूर्ण गरम गरम नाही काढायची. थोडीशी अशी हाताला अगदी थोडंसं गरम लागलं पाहिजे भांडं, त्यावेळेस काढायची. चला आता इथे बघा पूर्ण इडल्या मी काढून घेते. फक्त तुम्ही काही टिप्स लक्षात ठेवा, मी जे जे सांगितलं ते तुम्ही करून बघा. आणि ही इडली केली ना मी ज्यावेळेस 2-3 वेळेस केली, नंतरच मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि मला खूप आवडली आणि घरातले खरंच तुमची तारीफ करतील. या पद्धतीने इडली करून बघा. हे बघा सर्व आता इडल्या मी काढून घेते. हे बघा चला खूप छान आपली इडली तयार झालेली आहे, कापसासारखी, आणि जाळी पण सुंदर पडलेली आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि मला नक्की सांगा. चला संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद.